कहना है आज तुमसे ये पहली बार, ओ तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार Can we come back to this? आणि ही वॉज लुकिंग, त्याची चाल एक अशी, त्याच्यामध्ये एक काय म्हणायचं, राजबिंड असं कोणतरी व्यक्तिमत्व येत आहे ना, असं देर वॉज अ एअर इन हिम. हे गाणं एवढं सतावतं तुम्हाला सांगू. मी दुसऱ्या चित्रपटाचं डबिंग करत होते आणि दिवसभर त्यांना राग येत होता, कारण मी ह्या चित्रपटाचं गाणं गुणगुणत होते. सुख हे वाटे हवे हवे आज प्रीतीचे सूर उमलले, रंग नवे अनगंध नवे, सुख हे वाटे हवे हवे. त्यावेळेला काही बाथरूम नाही, कुठल्या व्हॅनिटी व्हॅन्स नाहीत, आणि आम्हाला बाथरूमला जायला सुद्धा परमिशन नसायची. म्हणजे मला आठवतंय, मी इथं नवी होती, एवढी घाबरायची. चांद बीबी म्हणून आमची नऊवारी नेसवणारी बाई होती, ती एकदम दादागिरीने, नाही नाही असं कसं तुम्ही काढताय, त्याला इस्त्री करायला लागल, मला तो डायरेक्टर ओरडल, तर असंच राहा तुम्ही आता, असं म्हणून बापरे. म्हणजे मी हाय हॅलो नमस्कार, मी जयती, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत करते. सध्या सगळीकडे आपण पाहतोय गणेशोत्सवाची धूम आहे, पण घरातांच्या घरी ना गणपतीचं आगमन थोडं काहीतरी लवकरच झाले. तुम्ही सगळे पाहत असाल सोशल मीडियावरती गणपतीची पूजा चालू आहे, गणपतीची गाणी चालू आहे, आणि त्याला खूप जास्त चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याच निमित्ताने आज घरात गणपतीची टीम माझ्यासोबत आहे. घरात गणपतीच्या टीमचं माझ्यामध्ये स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. थँक्यू. अश्विनी भावे आहेत आपल्यासोबत, अजिंक्य देव आहेत, भूषण प्रधान आहे, निकिता दत्ता आणि दिग्दर्शक बांदिवडेकर. माझं असं म्हणणं आहे की गणपती तर येणारच आहेत, आणि गणपती म्हणजे आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय, पण घरातांच्या गणपतीचं आगमन जरा लवकर होते. तर हे काय आहे नेमकं घरात गणपती हा कॉन्सेप्ट काय आहे? घरात हे कुटुंब आहे आणि त्यांच्याकडे गणपती साजरा होतो, तर त्या कुटुंबाची गोष्ट आहे, म्हणून पिक्चरचं नाव घरात गणपती आहे. आणि यावर्षी गणपती जरी सप्टेंबरमध्ये येत असतील तरी घरात गणपती 26 जुलैला येत आहेत. पण हे सुचलं कसं, घरात गणपतीच का? गणपतीवरती अनेक गाणी आलेली आहेत आत्तापर्यंत, पण अजूनही कोणी गणपतीला घेऊन पिक्चर बनवलेला नाही आहे. आणि हा पिक्चर आय थिंक माझ्या अनुभवात नाही, कारण का आमच्याकडे गेले 75 वर्ष गणपती येतो आहे, आणि गणपतीमध्ये जेव्हा एकत्र कुटुंब येतं तेव्हा 15-20 जणं जे एका घरामध्ये येतात तेव्हा जी मजा मस्ती असते किंवा जे हेवेदावे असतात, सो तीच गोष्ट मी लोकांसमोर घेऊन येतो आहे. माझ्या बाजूला बघते ही दोघं जण आहेत, ही जोडी म्हणजे अगदी म्हणजे फेवरेट आणि एव्हरग्रीन जोडी आहे. एवढ्या वर्षानंतर एकत्र जेव्हा कळलं आता आपल्याला एकत्र काम करायचं, फर्स्ट रिएक्शन काय होती, म्हणजे तुमची वेगळी? मला खूप छान वाटलं, कारण माझी पहिली फिल्म अजिंक्य बरोबर होती, शाबास सुनबाई, 1982 मध्ये. आणि मी इथून US ला गेले, त्यावेळची माझी शेवटची फिल्म ती पण अजिंक्य बरोबर होती, दॅट वॉज सरकारनामा. सर्कल पूर्ण झालंय आणि 25 वर्षांनी तब्बल आम्ही एकत्र काम करतोय, तर छानच वाटेल ना. खूप मस्त वाटलं, कारण एकतर ना काही को आर्टिस्ट बरोबर तुमचं जमून जातं आणि यू रिअली फील कम्फर्टेबल विथ देम. सो अश्विनी इज बीन वन ऑफ दॅट को आर्टिस्ट माझ्यासाठी, जिच्याबरोबर मला नेहमीच खूप कम्फर्ट वाटला फॉर रिझन्स अननोन. कारण आम्ही एकत्र सुरुवात केली, तिचा पहिला चित्रपट होता, आणि नंतर आम्ही 4-5 पिक्चर्स केली. एक हिंदी केला मध्ये, जो अर्थात इन्सिडेंटली इट कुडंट गेट रिलीज्ड, पण सो इट वॉज अ लवली कम टुगेदर आफ्टर 25 वर्ष. तरी 25 वर्ष कुठे गेली तसं वाटलंच नाही, आणि ज्या दिवशी शूटिंगला सुरुवात केली त्याच दिवशी सरकारनामाला 25 वर्ष पूर्ण झाली होती. सो इट वॉज क्वाईट अ कोइन्सिडन्स. आणि श्रावणीला फोन केला, या, अँड देन इट वॉज वंडरफुल. सो इट लवली, खूप छान वाटलं. पण आता जेव्हा शूट झालं तुमचं, तेव्हा असं झालं की अरे तेव्हा असं झालेलं वगैरे, म्हणजे किती जुन्या आठवणींना उजाळा मिळाला? सगळ्या, म्हणजे आम्ही सुरुवात केली तीच 25 वर्ष पहिल्यापासून केली. असं झालं की पहिला मध्ये हा जो काळ आहे तो गेलाच नव्हता, तो नव्हताच. सो वी स्टार्टेड फ्रॉम वेअर इट हॅड एंडेड. लाईक यु नो, पहिला मी तिला भेटल्यानंतर पहिली आठवण मला जी होती ती फिल्मालय स्टुडिओमधला, जो आता बंद झाला आहे, फिल्मालय स्टुडिओमधला सेट, आणि त्याच्यात ती आलेली, तिच्या किशोर म्हणजे तिचा होणारा नवरा होता तेव्हा, त्याला घेऊन आलेली आणि माझी भेट करून दिली. सो ती ओळख आणि ती आठवण इतकी ताजी झाली तिला भेटल्यानंतर. सो
it was like that time had never passed. And it has not passed. Look at her, she's looking so beautiful. So पहिल्या सेटवरती मी जेव्हा त्याला अजिंक्यला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेला त्यांनी क्रीम कलरचा पुलोवर घातलेला होता आणि ही वॉज लुकिंग त्याची चाल एक अशी त्याच्यामध्ये एक काय म्हणायचं राजबिंड असं कोणतरी व्यक्तिमत्व येत आहे ना असं देर वॉज अ एअर इन हिम आणि ते मला आठवत आहे. तो माझा पहिला आणि मी आय वॉज अन ऑब्झर्वर कारण मी इतकी नवखी होते त्यावेळेला आणि चांगलं त्या चित्रपटामध्ये पण आमचं छान काम झालं आणि त्याच्यानंतरच्या चित्रपटात अजिंक्यचा खूप मोठा रोल होता आणि माझा त्या मनाने कमी होता. त्यात त्यांनी नऊवारीमध्ये तर त्याची गाणी पण छान होती ना. मायेची सावली नावाचा एक चित्रपट आम्ही केला होता आणि त्याच्यानंतर चल गंमत करू तो तर रमेश काकांनी डिरेक्ट केला होता. तो तर म्हणजे आम्ही बागडतच होतो आम्हाला काही कारण रमेश काका कधी रागवायचेच नाहीत सेटवर. इतकं उत्साहाचं वातावरण असायचं आणि आम्ही शूटिंग करतो हेच कळायचं नाही. अगदी हसत खेळत झालं आणि त्यांनी काही दादागिरी केली असती तर रमेश काकांनी माझी साईड घेतली असती. लाड तुमचे व्हायचे की त्यांचे व्हायचे? कारण वडील आहेत ना ते आई आणि वडील आपल्या मुलाशी स्ट्रिक्टच असतात. दुसऱ्यांची सगळ्यांची खूप मायनी वागतात. त्याच्यामुळे ती एक मजा होती. आणि ह्या चित्रपटात मात्र एक काय होतं आम्ही त्यावेळेला काम करताना खूप 2-2, 3-3 चित्रपटाचं एकत्र शूटिंग करायचो. त्यामुळे आम्हाला दुसऱ्याशी ओपन अप व्हायला त्यांचं विचार जाणून घ्यायला ते कोण त्यांचं व्यक्तिमत्व काय हे समजून घ्यायला वेळच नसायचा. आम्ही आरशात असायचो अर्धा वेळ सुंदर दिसण्याकरता. आणि पण ह्या चित्रपटाच्या वेळेला मला असं वाटलं की तोही त्याच्या आयुष्यात बरंच अंतर कापून आलाय आणि मीही आली. आम्ही आमच्या आयुष्याच्या एका वेगळ्या स्टेजवरती आहोत. आमचे विचार बदललेले आहेत आणि आता आतून बाहेर लक्ष जायला लागलेलं आहे की बाहेर लोकांचं काय चाललं आहे त्याचं ऑब्झर्वेशन करणं, त्यांना जाणून घेणं. सो ह्याच्यामध्ये आय हॅड सो मेनी कॉन्व्हर्सेशन्स विथ अजिंक्य. त्याच्यातनं कळतं की आम्ही किती मॅच्युअर झालेलो आहोत आणि चांगल्या पद्धतीने मॅच्युअर झालो आहोत. अशा वेळेला एकमेकांबरोबर सीन करताना खूप खुलायला होतं आणि एक काय म्हणायचं एक समाधान असतं वेगळं. ते मला ह्या वेळेला त्याच्याबरोबर काम करताना मिळालं. ट्युनिंग असतं एक ट्युनिंग होतं इतक्या वर्षानंतर आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली माहिती असतं की एखाद्या सिक्वेन्समध्ये इमोशन्सच्या वाईज वेअर ती कुठे जाणार आहे आणि आपण कुठे हे ऑटोमॅटिकली तुम्हाला यू डोंट नीड रिहर्सल्स फॉर दॅट. यू नो वॉट अश्विनी कारण इतक्या वर्षांचा सहवास नसला तरीसुद्धा इट हॅज बीन अ रॅपो विच हॅज बीन बिल्ड. सो ॲज अन ॲक्टर इट फील्स वंडरफुल. भूषण तुझ्याकडे येऊया आपण. तुझा रोल आणि हिचं परत हिंदी आणि मराठी कसरत होती? कसरत अजिबात नव्हती. रोलबद्दल म्हणायचं झालं तर केतन घरत हा या घरत कुटुंबातला आहे. बेसिकलीच आपल्याला आता ट्रेलर बघून लक्षात आलं असेल कोकणातली फिल्म आहे घरत कुटुंब. घरत हे अतिशय पॉप्युलर एक सरनेम आहे कोकणात कारण की माझा जन्म कोकणातला आहे. जरी मी लहानाचा मोठा पुण्याला झालो तरी कोकणातला जन्म आणि सारखं कोकणात जाणं येणं गणपतीसाठी असायचंच. तर असा हा चित्रपट माझ्याकडे आला आणि ज्याच्यात गौरी गणपतीसाठी सगळे एकत्र भेटलेले आहेत. जे बऱ्याच ठिकाणून आपण बघतो की आता सगळे स्कॅटर झालेले असतात. शहरांमध्ये आपण राहतो पण गौरी गणपतीसाठी कोकणात जातो. असं हे कुटुंब एकत्र आलंय आणि या कुटुंबातला हा लाडोबा केतन घरत ज्याच्या आयुष्यात खरं तर असा लाडोबा असला ना की सगळ्यांना त्याच्या आयुष्यात इंटरेस्ट असतो, खूप पॉझिटिव्ह असतात त्याच्याबद्दल. आणि असा हा केतन या वर्षीच्या गणपतीला त्याच्या एका मैत्रिणीला घेऊन आलेला आहे जी आली दिल्लीहून. तर त्यामुळे ही दिल्लीहून आलेली कृती हे काय एक्झॅक्टली गुपित आहे हे सगळ्यांना त्याच्यामागचं इंटरेस्ट आहेच. जसं आता प्रेक्षकांना आहे, जसं तुला आहे, तसंच तो अख्ख्या कुटुंबाला सुद्धा आहे की ही नक्की आहे कोण. आणि गौरी गणपतीच्या बॅकड्रॉपला हे सगळं चालू असताना ह्यांची गोष्टही आपल्याला त्याप्रमाणेच दिसते. आणि कुटुंब जे आपण म्हणतो की एकत्र आपण सगळे येतो मजामस्ती करतो तेव्हा खरंच एकत्र असतो का त्याच्यातही खूप हेवेदावे असतात.
तर त्याच्यावरती भाष्य करतं आणि एकंदरीत नातेसंबंधांना घट्ट कसं आपण करू शकतो हे या चित्रपटातून नक्कीच दिसतं. निकिताबरोबर काम करताना कसरत अजिबात नव्हती, कारण हा तिचा पहिला मराठी चित्रपट असला तरी तिचा पहिला चित्रपट नाही. तिने याआधी भरपूर काम केलेलं आहे, त्याच्यामुळे शी इज अ थरो प्रोफेशनल. आणि त्याच्यामुळे तिचं काम तिला चोख माहिती आहे. मध्ये मध्ये तिचे काही डायलॉग्स आहेत, तरीही तिचा भाषेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. तिला आपली मराठी भाषा शिकायला आवडते. अजूनही प्रमोशनच्या मध्ये ती एक वाक्य, जे खरं पाहिलं तर गरजेचं नाहीये, तरीही ती ह्याला काय म्हणतात, मग मी हे बोलू का, उगाच असे शब्द ती वापरत असते, विच इज रिअली स्वीट. आणि तो कम्फर्ट थ्रू आउट होता आणि तो आज ट्रेलर टीजर मधून सुद्धा समोर आलाय. निकिता एकतर मराठी चित्रपट आहे हा, मराठी चित्रपटात काम करायचं भाषेचं एक दडपण होतं, पण यांच्यासोबत काम करायचंय आणि परत भूषण प्रधान, त्याच्यानंतर मराठी, कसं चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि कसं सगळं जुळवून आणले हे? जी ऑनेस्टली मेरे लिए सबसे बड़ा चैलेंज यही था कि ये जो फिल्म है इसमें जो कास्ट है वो 14 लोगों की है, और जितने ही हमारे को एक्टर्स हैं ना वो सब एक से बढ़कर एक हैं अपने अपने वे में. तो एक जो छोटी सी नर्वसनेस थी मेरे अंदर वो इसी चीज़ को लेकर थी कि मैं इन सबके सामने मुझे इन सबके साथ सीन्स करने हैं. तो क्या होता है कि आपको स्क्रिप्ट तो मिली है, पूरी प्रॉपर प्रिपेयर्ड स्क्रिप्ट है, और मेरी जो स्क्रिप्ट थी वो काफ़ी एकदम मोटी स्क्रिप्ट थी, क्योंकि उसमें मराठी, हिंदी, इंग्लिश 3 भाषाओं में एक डायलॉग लिखा हुआ था. तो उतना तो मैं प्रिपेयर कर सकती हूँ. तो मैं हमेशा ये सोचती थी उससे शूटिंग स्टार्ट होने से पहले कि मैं तो अटक जाऊँगी अगर किसी ने स्क्रिप्ट के बाहर कुछ ऐसा 1-2 डायलॉग बोल दिए, किसी ने कुछ ऐसे मजाक करने की कोशिश की. कई बार होता है कि जोक्स हम 1-2 ऐड कर देते हैं खुद के, जो बहुत अच्छे लगते हैं इम्प्रोवाइजेशन में. तो मैं क्या करूँगी तब? तो मेरा सबसे बड़ा डर यही था, मेरे ख्याल से मेरे लिए सबसे बड़ा चैलेंज यही था. और दूसरा, जब आपको पता है कि आपके सामने इतने बड़े बड़े एक्टर्स खड़े हैं, आपको हमेशा ये एक डर होता है कि उनके सामने आप कहीं टंग टाइड ना हो जाएं, आप फंबल ना करें, मतलब उनको उतना ही सपोर्ट करें जितना वो लोग आपको सीन में सपोर्ट कर रहे हैं. तो लकीली बाय गॉड्स ग्रेस जितने लोग हैं आसपास बहुत ही सपोर्टिव थे मेरे साथ, बहुत ही कोऑपरेटिव थे. उन्होंने काफ़ी चीज़ें मुझे समझाने की कोशिश की. पहिलं वाक्य काय शिकलीस? आई थिंक सबसे ज़्यादा मैंने सुन के सीखा है, जो लोग बोल रहे होते थे. तो सबसे पहले तो अश्विनी मैम से सीखा मैंने कुठे, क्योंकि वो बहुत ज़्यादा बोलती है कि मतलब ये कुठे वो आते ही सेट पे उनका सबसे कॉमन वर्ड यूज़ होता था. एक वर्ड जो मैंने सीखा वो था चला, क्योंकि जब टाइम लग रहा है शूट स्टार्ट होने में तो आप बोलते रहो चला चला चला. तो वो मेरा दूसरा शब्द था जो मैंने सीखा. बाकी छोटी छोटी चीज़ें, भूषण जो है मेरे ऑफिशियल टीचर हैं, ही हैज़ बिन डूइंग दिस अनपेड जॉब. किसी ने असाइन नहीं किया है, उन्होंने खुद ये काम चुना है और अभी हमने उनको पकड़ लिया है मुझे सिखाने के लिए. तो कुछ भी डाउट होता है ना मुझे, सीधा एक मैसेज जाता है भूषण के पास, कुछ पढ़ना होता है, बोलना होता है, उनके पास से एक बढ़िया सा वॉइस नोट आता है. और एक तरीके से नहीं, वो इतने पेशेंट हैं, 2-3 वॉइस नोट भेजते हैं, धीरे, जल्दी, उसके ऑप्शंस भेजते हैं कि इसको तुम ऐसे भी बोल सकते हो, ऐसे भी बोल सकते हो. तो ऐसा एक टीचर हमने पा लिया है यहाँ पर, जो मेरी बहुत मदद कर रहे हैं. आज सुबह से वो एक वर्ड इस्तेमाल कर रही है, आप बोलिए. वामकुक्षी. 3-4 वर्ड सिखाया. वामकुक्षी, एक जो अश्विनी मैम की बेटी कहती है, घुसुनटाक, और व्हाट वाज द अदर स्लिप थिंग, घसरगुंडी एंड गुडगुडीत. ये अभी मैंने सीखे. आता तू म्हणतेस की सगळ्यांच्या निरीक्षणातून शिकलीस, तर मला सांग की सगळेजण कुठला जास्त शब्द बोलतो, म्हणजे भूषण मराठी शब्द कोणता जास्त रिपीटेडली बोलतो? नको, नक्की, इतना ज्यादा नक्की बोलते हैं. अब तो मुझे पता चल गया है, नक्की बघा, माझा फिल्म नक्की बघा. तो नक्की बहुत ज्यादा बोलते हैं वो. आणि अजिंक्य सर पटकन सेट पे बहुत ज्यादा बोला है उन्होंने कि जल्दी करो. जी. खरं तर मराठी भाषाच अशी आहे की जशी वळवावी तशी वळते, पण तुझं हे शिकण्याचे जे प्रयत्न आहे, म्हणजे जसं भूषण म्हणाला की गरज नाहीये पण ती शिकते, हेच खरं कौतुकास्पद आहे. पण खूप गोड बोलतेस. थँक्यू. I'm so impressed. वामकुक्षी It's my favorite word. मैंने बोल दिया, मैं नैप बोलूंगी नहीं जिंदगी में अभी. फॉर मी इट्स वामकुक्षी.
म्हणजे थोडं 15 मिनिटं झोपल्यासारखं येऊ. हे कोकणात शूटिंग आहे आणि अश्विनी ताईचं आम्हाला माहिती की कोकणात म्हणजे समुद्रकिनारे आणि हे सगळं खूप तुझ्या जवळच आहे. तर जेव्हा शूटिंग होत होतं तेव्हा काय कोकणात शूट झालंय, काय किस्से आहेत, काय रंगलेत किस्से त्यावेळेला? ॲक्च्युली आम्हाला शूटिंग ह्याचं इतकं बिझी होतं कारण एक तर 14 कलाकार होते, त्याच्यामुळे शूटिंगला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागायचा. तर आम्हाला बाहेर कुठे जायलाच नाही मिळालं. फक्त नशिबाने माझ्या मी ज्या दिवशी आले थोडी 2 तास अगोदर आले आणि माझं त्या दिवशी सीन नाही आहे हे मला माहिती होतं, पण मला छान झोप काढायची होती नव्या जागी, म्हणजे ताजंतवानं होऊन शूटिंग करता येईल. तर त्या दिवशी मला ह्यांचं समुद्रावर शूट चाललं होतं आणि मी एकटी त्या समुद्रावर सूर्यास्त होताना फक्त मी एकटी बसली आहे आणि माझ्यासाठीच जसं काही सूर्य अस्त होतोय हा जो सीन मी एक 10 मिनटं बघितला ना, त्यांनी असं मनाला शांती आली. आणि कोकण तर मी खूप वेळा, आणि मला आनंद या गोष्टीचा होता की मी माझ्या पहिल्या नाटकापासून म्हणजे 1982 पासून मी कोकणामध्ये जाते कारण दौरे होतात. तर त्या संपूर्ण कोकणपट्टीवरचं माझं सगळ्यात फेवरिट गाव म्हणजे गुहागर. गुहागर इतकं सुंदर गाव, म्हणजे त्या सगळ्या कम्पॅरिझनमध्ये जांभा खडकाचं, लाल मातीचं आणि स्वच्छ आणि शांत निसर्गाने नटलेलं आणि इतका सुंदर समुद्रकिनारा. गुहागर इज द बेस्ट. गणपतीच्या काही आठवणी आहेत म्हणजे कोकणात गणपतीला गेलो आणि ते? मी ॲक्च्युली कोकणातली नाही, मी रायगड जिल्ह्यातली आहे. अलिबाग माझं पण दौऱ्यादरम्यान कधी असा तेव्हा नाही, आमचं गणपतीमध्ये कधी समाव नाही झाले. त्याच्यामुळे तिथला गणपती मी ह्या चित्रपटाचं शूटिंग करतानाच एन्जॉय करते. कारण गौरी गणपती आमच्या घरी भाव्यांच्या घरी यायचा, तो 1.5 दिवसाचा रेग्युलर गणपती असतो तसा असायचा. पण गौरी गणपती मी कधी एवढं अनुभवलेलं नाही. ते सगळं गौरीचं कसं करतात, खडे असतात, मग थोडी फुलं असतात, झाडं असतात, ती घागर असते, ते सगळं मला ह्या आमच्या गौरीचं जे गाणं आहे त्याच्यात पाहायला मिळालं. आणि हा आमचा जो दिग्दर्शक आहे ना, तो इतका म्हणजे काय, त्याचा खूप विश्वास आहे या गोष्टींवर आणि अतिशय प्रेमाने तो सगळं करतो. त्यामुळे ह्या प्रत्येक ह्याच्यातले शॉट्स तुम्ही बघितलेत ना, तर इतके असे प्रेमाने घेतलेले आहेत ना. त्या गौरीला ते गळ्यामध्ये दागिना घालताना, खडे याच्यामध्ये काय म्हणायचं घागरीमध्ये घालताना, इतकं सगळं छान त्यांनी शूट केलंय. आमच्या घरी गणपती येत नाही, त्यामुळे मला गणपतीचा तसा उत्सवाचा अनुभव नाही आहे आमच्या घरात कधी नसल्याने. बाबांची खूप श्रद्धा आहे, गणपती होती आमच्या घरी. गणपतीचे खूप मोठमोठ्या मूर्त्या आहेत. आमचं गणपतीशी असलेला संबंध म्हणजे तळ्यातला गणपती, पुण्यातला सारसबाग गणपती. पुण्यात गेलो की तिथे गेल्याशिवाय परत यायचं नाही असं बाबांचं नेहमीच असायचं आणि आता तेही मीही पाळतो शक्यतो. पण आत्ता जसं अश्विनी म्हणाली की नवज्योतच्या थ्रू मी त्या गाण्याचा हिस्सा नाही आहे, परंतु मला जे काय ऐकून माहिती आहे की ते इतकं मेटिक्युलसली त्यांनी प्रत्येक गोष्ट जी गणपतीच्या गौरीच्या आगमनाच्या वेळेला होते किंवा विसर्जनाच्या वेळेला होते किंवा त्या गाण्याच्या वेळेला, सो ही इज अ व्हेरी मेटिक्युलस डायरेक्टर. म्हणजे त्याचा ना सर्वात प्लस पॉईंट काय आहे की तो खूप चिकित्सक आहे प्रत्येक बाबतीत आणि तो म्हणजे जसं पाहिजे तसंच त्याला पाहिजे असतं. आणि नेगेटिव्ह पॉईंट काय आहे सर्वात जास्ती की तो चिकित्सक आहे खूप. म्हणूनच हा आम्हाला कधी कधी डोक्याला ताप व्हायचा की अरे बस आता झालं ओके आहे, पण ही नीडेड इट, ही वॉन्टेड इट. सो आणि इट्स गुड. ते आता तुम्हाला चित्रपटात दिसतंय. मला दोन्ही गोष्टींचा अनुभव आहे असं मी म्हणेन, गणेशोत्सव आणि गौरी गणपती. अशाने म्हणेन कारण गणेशोत्सव हा शहरात जो असतो तो गणेशोत्सव, मी कधीच कोणाला कोकणात जाताना मी गणेशोत्सवासाठी कोकणात जातो हे कधीच ऐकलं नाहीये. तर हा डिफरन्स मला कायम दिसलाय. त्यामुळे लहानपणी माझं मी पुण्याला लहानाचा मोठा झालो, त्यामुळे पुण्याला सगळे मानाचे गणपती जे असतात त्यांना मंडळांना जायचं, रात्रभर फिरायचं, हेही करायचो. आणि तेवढंच गौरी गणपतीला गावी लगेच जायचं. हा एक डिफरन्स पण आणि पाहिला होता की आपल्याकडे शहरात असतो ते मानाचे गणपती असतात, पुणे शहरात आपल्याला माहिती आहे, तसंच आता सगळीकडे असतात, मुंबईतही त्याप्रमाणे की आधी कोणत्या गणपतीचा मान. तसंच कोकणात हे गणपती मानाचे नसतात, तर लोक मानापमानच जे असतात की आधी नाही आरतीचा त्यांचा मान आहे, आधी म्हणे मोदकांचा यावर्षी त्यांचा मान आहे, ते बनव, हे खूप ठरलेलं असतं. तर हा डिफरन्स हे
सगळं तो अनुभव लहानपणापासून घेतला आहे. आणि त्यामुळे हा चित्रपट करत असताना तर अगदीच माझं कुटुंब मला समोर दिसत होतं. म्हणजे ट्रेलरमध्ये ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्या मला स्वतःच्या आयुष्यात दिसलेल्या आहेत. मी म्हणेन कदाचित कृतीसुद्धा जशी आली आहे कोकणात गणपतीला, तशी माझी सुद्धा मैत्रीण कधीतरी मी कोकणात गणपती बघण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यामुळे अगदीच मला खूपच रिलेटेबल आहे. तर त्यामुळे हा जो सगळा अनुभव होता तो या चित्रपटासाठी सुद्धा वापरता आला नक्कीच. कृती म्हणून तुला कोकणातले गणपती माहिती होते का आधी, म्हणजे ऐकून होतीस का? कोंकण के गणपति जो है वो पहली बार मैंने एक्सपीरियंस किया इस फिल्म के ज़रिए. मुंबई का जो गणपति है वो मैं 23 साल से देखती आ रही हूँ. मुंबई जब गणपति के दौरान वो 10 दिन के दौरान मेरे ख्याल पूरे शहर में एक त्यौहार बनता है. मतलब आप कहीं पर भी जाइए हर जगह एक फेस्टिव माहौल रहता है जो मुझे बहुत पसंद है. लेकिन आज तक मैंने हमेशा से ना ये त्यौहार सिर्फ बाहर से देखा है, क्योंकि हमने कभी खुद के घर पे गणपति नहीं रखा. तो हमेशा जब किसी के घर जाओ दर्शन के लिए, उतना तक मुझे मालूम था गणपति के बारे में. पहली बार इस फिल्म के ज़रिए मेरे को बहुत छोटी छोटी चीज़ें पता चली हैं बारीकी से. जो है हमने ये त्यौहार 1 महीने से ज़्यादा मनाया है शूटिंग की वजह से, और आई थिंक उसके बाद मुझे और ज़्यादा प्यार हो गया इससे. अब तो मैं वेट कर रही हूँ कि कब गणपति आए, क्योंकि इस बार आई थिंक हम सबके लिए 2 बार आने वाला है. एक इस फिल्म की रिलीज़ के साथ और एक जब एक्चुअली गणपति का उत्सव आएगा. तुम्ही दोघं आता बऱ्याच वर्षांनी एकत्र येत आहे, बराच काळामध्ये लोटले, म्हणजे लास्ट मूवी जो केला होता त्याच्यानंतर आत्ता काही फरक जाणवतो का? म्हणजे पहिलं शूट आणि आत्ता शूट होतंय त्याच्यामध्ये काय फरक आहे? समर उपास केलं तर ती आणि मी आम्ही दोघंही वयाने वाढलेलो आहोत. आम्हाला मॅच्युरिटी तेवढीच आलेली आहे. त्यानंतर तिन्ही मध्ये खूप काम केलं. मध्ये गॅप जरी गेली असली तरी मी खूप काम केलं. सो अनुभवाने आम्ही मोठे झालेलो आहोत. आणि कुठेतरी ना आता तेव्हा देर वॉज अ फिलिंग की देर यूज टू बी अ सर्टन इन्सिक्युरिटी प्रत्येक वेळेला की अरे मग मी दिसायला पाहिजे मला हे. आता यू केअर अ डॅम अबाउट इट बिकॉज यू हॅव सीन इट ऑल आणि डन इट ऑल. तर इट डझंट रिअली मॅटर, कारण माहिती आहे की स्क्रीनवर आल्यानंतर आम्हीच दिसणार आहोत. पीपल विल नॉट सी एनीबडी एल्स. तेवढं कॉन्फिडन्स आहे आम्हाला. सो वेन वी आर टुगेदर इट इज नॉट गोइंग टू मूव्ह. द कॅमेरा विल कॅच अस बिकॉज the camera loves us and we love the camera. So she is beautiful and it's been a wonderful journey. I've seen her grow. मी तो जे म्हणाला ते करेक्ट आहे की एकमेकांना मोठं होताना वाढताना मॅच्युअर होताना बघणं इतक्या म्हणजे 87 पासनं आजपर्यंत इट्स अ जॉय. आणि पुन्हा त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं, त्याच्यामुळे आम्हाला हा एकमेकात झालेला बदल एन्जॉय करता येतोय, ते चांगलं होतं. मी गोष्ट सांगेन की टेक्निकली आजूबाजूचं वाद आमचं तर ठीक आहे, आमच्यात कधीच अंतर होणार नाही. पण आजूबाजूला ज्या गोष्टी चेंज झाल्या आहेत पहिल्या फिल्मपासून आत्तापर्यंत, त्याची एक गंमत आठवण सांगते की आमचं एक गाणं होतं सुख हे वाटे नवे नवे पहिल्या चित्रपटात. तर त्यावेळेला मी पहिल्यांदा आयुष्यात नऊवारी साडी नेसले होते. आणि ती नऊवारी साडी नेसणं म्हणजे तुमच्या अंगावर लिटरली शिवतात, जीन्सचं फिटिंग असतं त्याला. आणि ते गाण्याचं शूटिंग कुठे आउटस्कर्ट्सला होतं, त्यावेळेला काही बाथरूम नाही, कुठल्या व्हॅनिटी व्हॅन्स नाहीत, आणि आम्हाला बाथरूमला जायला सुद्धा परमिशन नसायची. म्हणजे मला आठवतं आहे मी इथं नवी होती, एवढी घाबरायची. चांद बीबी म्हणून आमची नऊवारी नेसवणारी बाई होती, ती एकदम दादागिरीने नाही असं कसं तुम्ही काढताय, त्याला इस्त्री करायला लागल, मला तो डायरेक्टर ओरडल, तर त्या असंच राहा तुम्ही आता असं म्हणून. बापरे, म्हणजे मला पोटात कळ यायला लागली. तरी पण म्हणजे आता खूप ह्या चित्रपटात पण आम्ही नऊवारी नेसले आहेत, पण नऊवारी नेसवायला प्रत्येकी एक नऊवारी नेसवणारी बाई, व्हॅनिटी व्हॅन सगळी बडदास्त होती आमची. सो तशा गोष्टी खूप बदलल्या. टेक्निकली आता खूप सुकर झालं आहे सगळं. आमच्या वेळेला दुसरा टेक मागायला सुद्धा आम्हाला लाज वाटायची नाही. पहिला टेकच ओके झाला पाहिजे का, तर फिल्मचं नेगेटिव्ह रोल होत असते आणि तेवढेच 400-450 फुटाचं तेवढंच नेगेटिव्ह असते कॅमेरामध्ये. आता काय डिजिटल कॅमेरा आहे, मारा, घ्या अजून एक शॉट घ्या, अजून 2 शॉट घ्या, ह्या अँगलनी घ्या, त्या अँगलनी घ्या. फक्त ह्याच्यामध्ये नवीन दिग्दर्शकाला जस्ट बिकॉज सगळं आहे तुमच्या पुढ्यात है ना, तरी आपल्याला नक्की भरलेल्या ताटामध्ये
किती कार्ब खायचं आहे आणि किती प्रोटीन खायचं आहे आपल्याला ठरवायला लागतं. तसं ह्या नव्या दिग्दर्शकांना आता हे भान ठेवायला लागेल की एवढ्या सुखसुविधा असल्या तरीसुद्धा आमचा फोकस कुठल्या शॉट्सवर असायला पाहिजे, म्हणजे काम बराबर होईल. कारण काही झालं तरी वेळेचा अपव्यय आणि पैशाचा अपव्यय हा टाळायला पाहिजे. मराठी पिक्चर्स कॅनॉट अफोर्ड इट. काही सूचना मिळाल्यात का विशेष शूटिंग वगैरे होताना? सूचना तर नाही, म्हणजे पण सेटवरती मजा अशी असायची की हे 14 लोक एकत्र असताना मला म्हणजे एका पॉईंटला असं वाटायचं होतं की मी एका स्कूलचा हेडमास्टर आहे आणि माझे हे 14 स्टुडंट्स आहेत. कारण का प्रत्येक जण प्रत्येक सीनमध्ये, म्हणजे जस्ट बिकॉज ऑन्सम्बल फॅमिली आहे म्हणून मी ती फिल्म केलेली नाही आहे. प्रत्येक कॅरेक्टरचं तेवढं महत्त्व आहे. त्यामुळे मला त्यांना हे सांगावं लागायचं की तुम्हाला वॉशरूम ब्रेक जरी घ्यायचा असेल तरी एकत्र घ्या, कारण का एका जणांसाठी जरी अख्खा सेट अर्धा तास थांबतो. पण ऑब्विसली एवढे दिग्गज लोक या चित्रपटात आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या वेळी प्रत्येक वेळी मला सपोर्ट केलेला आहे. कारण का एवढा मोठा चित्रपट करताना आम्हाला खूप अडचणी आल्या आणि त्या अडचणी असताना सुद्धा ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते. त्यामुळे मी त्यांचे फार आभारी आहे. नाही, पण मला सांगावंसं वाटेल ॲक्च्युली की इट्स अ व्हेरी कमेंडेबल थिंग. एका नवीन डिरेक्टरच्या आयुष्यामध्ये पहिल्या चित्रपट करताना इतके प्रॉब्लेम्स आले आणि खरंच 4-5 दिवस तर जवळपास सगळं अख्खा युनिट, एवढा मोठा ताफा, सगळे बसलेले हॉटेलमध्ये, काम होत नव्हतं, सेटवर पाणी 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 झालेलं आणि अवकाळीचा पाऊस होता. म्हणजे इट वॉज नॉट इवन प्लॅन्ड. आय मीन इट वॉज नॉट सपोज टू बी अ रेनी सीझन. पण तरीसुद्धा हा मुलगाच मी म्हणेन, कारण ही इज अ यंग बॉय आणि तो डगमगला असेल आतमधून, परंतु त्यांनी बाहेर कधीच ते दाखवू दिलं नाही. आणि मराठी चित्रपट आहे शेवटी, काहीही म्हटलं तरी एक सीमित रिलीज आहे त्याचा. पिक्चर चालल्यानंतर त्याला लिमिट नाही आहे, परंतु शेवटी रिलीज हा लिमिटेड आहे, कारण इट्स अ रिजनल स्पेस. तर त्या स्पेसमध्ये असून सुद्धा एवढ्या अडचणी, एवढा पैसा वाया चाललेला आहे, तरीसुद्धा ही स्टूड हिज ग्राउंड आणि ही सॉ टू इट दॅट एव्हरीथिंग इज ॲज नॉर्मल एज एव्हर. आणि त्या काळात सुद्धा आम्ही मजा केली. आम्ही कुठे फिरायला गेलो, भटकायला गेलो, पार्ट्या केल्या, जिममध्ये राहिलो, बिकॉज वी कुडंट गो आउट, इट वॉज रेनिंग. सो आय रिअली कमेंडेबल टू हिम. एवढा त्यांनी स्ट्रॉंगली तो आला. सो वंडरफुल नवजोत, कीप इट अप. म्हणजे इतकंच झालं होतं, एवढे प्रॉब्लेम्स येत होते की आमच्या चित्रपटामध्ये गाऱ्हाणं घालणं हा एक मेजर सिक्वेन्स आहे. तसं ॲक्च्युअली आम्ही ह्या चित्रपटाच्या पूर्तीसाठी गाऱ्हाणं घातलं आणि त्याच्यात लीड करणारे काही कलाकार होते, राईट. आणि आमचा निर्माता म्हणून जो EP होता तोही त्याच्यामध्ये सहभागी झाला होता. आणि ॲक्च्युली त्याच्यानंतर थोडं सुरळीत झालं, नाही, कारण त्या दिवशी आम्ही ॲक्च्युली मनाने एकत्र आलो की नाही यार, ही फिल्म आपली खूप मोठी आहे आणि हे कसं पण करून आपल्याला एकत्र आणून ही पूर्ण करायची आहे. त्यामुळे त्या गाऱ्हाण्यानी फिल्मच्या सेटवरती सुद्धा सगळ्यांमध्ये एकोपा आला. पण आमच्या सेटवरती जरी विघ्न आले असतील तरी आमच्या सेटवरती विघ्नहर्ता पण होता. त्यामुळे बाप्पाचंच ब्लेसिंग आहे की आज हा पिक्चर पूर्ण होऊन तुमच्यासमोर येतोय. भूषण, तू अनेक भूमिका केल्यास आणि अर्थातच त्या सगळ्यांना आवडल्यात वगैरे, पण हा खूप पारंपरिक प्रश्न म्हणावा लागेल की सगळेजण म्हणतात की तुला या भूमिकेने काय दिलं. मी हे मुद्दा म्हणून विचारते कारण की परत तू या जोडीबरोबर काम केलेस आणि तुला अनुभव वेगळा असेल. मला उलट असं सांगायला आवडेल की आता इतकी वर्ष काम करतोय तरी कुठेतरी अजून असा चित्रपट माझा झाला नव्हता जिकडे एक हिरो म्हणून पोर्ट्रे केलं गेलं होतं, जे नवजोतमुळे झालंय. बरेच वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे झालेत, वेगवेगळे रोल झालेत, ती कामं अप्रिशिएट झाली आहेत, पण तरी एक छान चित्रपट ज्याच्यात यू हॅव बीन पोर्ट्रेड रिअली वेल ॲज अ हिरो ऑफ द फिल्म, हे आत्तापर्यंत झालं नव्हतं. आणि ज्या पद्धतीने त्यांनी या सिनेमातनं मला प्रेझेंट केलंय ती एका प्रकारची स्वप्नपूर्ती आहे. नॉट दॅट आय वॉज वर्किंग फॉर इट, की तो एम की हे पाहिजे असंही नव्हतं, पण बऱ्याच प्रेक्षकांनाही ते वाटणं, कारण की आज कमेंट्समध्ये त्या ह्यानी दिसतं. तर हे त्यांनी पाहिलं आणि तसा तो रोल माझ्याकडे त्यांनी दिला, मला तो ऑफर केला.
त्यातून इतकं गोड पात्र आहे. म्हणजे आत्ता मला तेही जाणवतंय की या आधी बरेचसे रोमॅन्टिक फिल्म्स किंवा टेलिव्हिजनवरती शोज केले होते, पण त्यानंतर रोमॅन्टिक फिल्म किंवा एक फॅमिली फिल्म अशी फिल्मच केली नव्हती अनेक वर्षात. वेगवेगळ्या विषयांवरती आहेत, पण असा चित्रपट नव्हता. आणि असा हा चित्रपट योग्य वेळी माझ्याकडे आला, जेव्हा वेगवेगळ्या भूमिका पण चालू आहेत, वेगवेगळ्या भूमिका अजून येतात, वेगवेगळे चित्रपट येत आहेत ज्याच्यात सगळे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. आणि इतका जवळचा असा मी कुठेतरी म्हणेन श्री गणेशा याहिनी झाला परत. कारण मागच्या वर्षी पहिला चित्रपट जो केला होता तो हा, आणि त्यानंतर खूप चांगले चित्रपट बॅक टू बॅक एक एक आलेत आणि जे आता पुढे येत आहेत, आत्ता काही रिलीज झाले. त्यामुळे आणि हे फक्त माझ्यासाठी नाही तर इकडे दिसत असणाऱ्या सगळ्या कलाकारांसाठी तसंच हे झालं. म्हणजे उलट खूप जास्त बिझी झालेत. हा बाप्पाचा आशीर्वाद आहे एक प्रकारच्या आहे की असं मी म्हणेन. प्रत्येकासाठी वेगळ्या प्रकारचा एक श्री गणेशा झालेला आहे. निकिता, तुझ्यासाठी प्रश्न आहे की ठीक आहे, म्हणजे तुझे जे इतर भूमिका तू केल्यास त्याच्यानंतर लोकांना आवडल्याही, पण मराठी करणं, मराठी चित्रपट करणं हे ह्या टप्प्यावर किती गरजेचं वाटलं, म्हणजे किती इम्पॉर्टंट होतं तुझ्यासाठी हे आता शूट केल्यानंतर जाणवतंय का? जी, मेरे लिए तो बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है. ऑल्सो क्या होता है कि जब आप एक फिल्म के अंदर काम कर रहे होते हैं ना, आप बहुत अपने आप को पूरे तरीके से उसमें झोंक देते हैं. योर हार्ड वर्क, ब्लड, स्वेट सब जाता है उसमें. तो इट्स वेरी डिफ़िकल्ट कि आप उसको फिर एक सौतेले बच्चे की तरह ट्रीट करना शुरू हो जाए. ऐसा हो नहीं सकता. तो मेरे लिए बस ये है कि ये फिल्म, क्योंकि आई थिंक मैंने आज तक जितनी फिल्में की हैं सबसे ज़्यादा मैंने इस फिल्म पे काम किया है. इन टर्म्स ऑफ कितने दिन मैंने शूट किया है, कितने घंटे शूट किया है, सबसे ज़्यादा मैंने आज तक इस फिल्म में काम किया है. तो मेरे लिए तो ये मतलब मेरा एक बहुत ही करीबी बच्चा है जिसको मैं बड़े प्यार से वेट कर रही हूँ कि ये कब आए और कब लोग इसको देखें. इम्पॉर्टेंस की बात करूँ तो बहुत सारी चीज़ें हैं जो इसमें अलग हैं मेरे लिए, जो मैंने पहले नहीं की हैं. पहली बात तो ये जो फिल्म है एक बहुत ही प्यारी फैमिली लविंग रोमांटिक फिल्म है, और जितनी चीज़ें मैंने एज अ नॉन महाराष्ट्रन इस फिल्म में एक्सपीरियंस की हैं वाइल शूटिंग इट, कल्चर, क्लोथ्स, फूड, जो कुछ भी, इवन द फेस्टिवल ऑफ गणपति, आई कांट वेट कि लोग उसको मेरी नज़रों से देखें जो नॉन महाराष्ट्रन्स हैं, क्योंकि इट्स अ ब्यूटिफुल इनसाइट इनटू योर कल्चर. तुम्ही दोघं खूप वर्षांनी एकत्र येतात. माझी एक रिक्वेस्ट आहे की दोघांनी एकमेकांना एक सॉन्ग डेडिकेट करायचं. काय मी ओके, आय कॅन डेडिकेट अ लवली सॉन्ग फॉर हर. आय कॅन्ट सिंग इट, पण या म्हणजे काय नाही म्हणजे मी फारच बेसूर आहे. पण असं म्हणजे खूप खूप वर्षानंतर भेटल्यानंतर असं आहे की कहना है आज तुमसे ये पहली बार, काय ते गाणं पुढे, कहना है आज तुमसे ये पहली बार, ओ तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार You sing so well. खरं एक सांगितलं हे चूक केली, अजून एक सांगायला पाहिजे. मॅम इज ऑस्ट्रक. तूच मला गाणं सुचव. Completely. I said what I had to say. Can we come back to this? मी आमच्या पहिल्या फिल्ममधल्या आठवण म्हणून तेच गाणं डेडिकेट करते, ज्या गाण्यात आम्ही एकमेकांचा हात सुद्धा धरला नाही, पण आज आपण हातात हात धरून म्हणू शकतो. सुख हे वाटे हवे हवे, आज प्रीतीचे सूर उमलले, रंग नवे अनगंध नवे, सुख हे वाटे हवे. मला वाटतं 25 वर्षानंतर निकिता आणि मी आमच्या फिल्म मधली गाणी गाऊ. तेव्हा पण मी प्रश्न विचारेन. सिंगिंग गणपतीचं एखादं गाणं येतं का तुम्हाला सगळ्यांना? येतं ना, सगळे मिळून गातात. नाही कसंही चाल. हा, मी लिपसिंकच करतो फक्त. तारी काठ नऊवारी थाट, मोगरा गजरा माझे केसात, नखलीचा तो नखरा नथीचा तोरा,
भोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी. श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली मोहरली खुलली कळी मोगऱ्याची. झालंय काय इकडे लिरिक्स पाठ आहे पण सूर नाही. आणि गाताना एवढ्या वरच्या पट्टीत गातात तुम्ही आमचं ऐकू नका. एक डिस्क्लेमर डाल दो, ये गाना हमने नहीं गाया है, अभय जोधपुर ने बहुत प्यारी तरीके से गाया है. इतकं सुंदर गाणं आहे. आणि ना हे गाणं एवढं सतावतं तुम्हाला सांगू. मी दुसऱ्या चित्रपटाचं डबिंग करत होते आणि दिवसभर त्यांना राग येत होता कारण मी ह्या चित्रपटाचं गाणं गुणगुणत होते संपूर्ण त्यांच्या डायलॉगच्या मधल्या वेळामध्ये. इतकं ह्या गाण्याला एक असं कीप्स. आणि गाण्याचे शब्द एवढे सुंदर आहेत आणि ही पोरगी ह्याच्यात इतकी गोड दिसलीये, इतकी गोड दिसली. आणि हा आमचा रोमॅन्टिक हिरो दे मतलब अशी पेअर दिसते त्या गाण्यामध्ये. खूप एन्जॉय केलं आम्ही ते गाणं. मुलगा कोणाचा आहे हे दोघं जण तुला आई वडील मिळणं म्हणजे खरंच ऍब्सोल्युटली. म्हणजे कधी वाटलं होतं का की ज्यांना आपण असं लहानपणापासून बघत आलोय? हो खरंच नव्हतं वाटलं. म्हणजे दादा बरोबर याआधी काम केलं होतं जय भवानी जय शिवाजी मध्ये आणि त्यानंतर हा चित्रपट. आणि अश्विनीताई बरोबर कधीच काम केलं नव्हतं त्यामुळे वाटलं नव्हतं की कधी काम करण्याची संधी मिळेल कारण की ताई एक तर US ला असते पण योग्य वेळी ही संधी मिळाली. आणि हॅट्स ऑफ टू देम टू बी रेडी टू प्ले माय पेरेंट्स ऑल्सो. दिग्दर्शकाकडे शेवटचा प्रश्न आहे की आता यांच्या सगळ्यांच्याच बोलण्यात आलं की बरीच विघ्न आली, विघ्नहर्ता होता पण विघ्न हे काय म्हणजे नेमकं असं काय झालं शूटिंग दरम्यान? घराचं जे इंटिरियर पार्ट आहे ते आम्ही केरळला शूट केलं आहे आणि जे ॲक्च्युली कोकण तुम्ही बघताय पूर्ण गाण्यांमध्ये ते गुहागर आपलं ॲक्च्युअल कोकण ब्युटीज दाखवली आहे. कारण का एवढे 14 सुंदर चेहऱ्यांना एका फ्रेममध्ये आणण्यासाठी ॲज अ फिल्म मेकर मला एक असं घर पाहिजे होतं जिथे डेप्थ मिळेल आणि ते कोकणात मिळालं नाही. सो आम्ही केरळला गेलो. किंबहुना केरळामध्ये मराठी चित्रपट हा पहिलाच असेल ज्यांनी फुल फ्लेज शूट केलेला आहे. त्यामुळे वी वेंट विथ अ चॅलेंज. डिसेंबरचा महिना होता बाकी काही नाही आणि डिसेंबरच्या महिन्यामध्ये आम्ही असं मस्त केरळामध्ये मस्त थंडी वगैरे थोडीशी असेल आम्ही एन्जॉय करू. मुहूर्ताचा दिवस एकदम सुंदर व्यवस्थित गेला. 3 सीन होते टाईमवरती सगळं फिनिश झालं. नेक्स्ट डे पासून पाऊस पडायला लागला. डिसेंबरमध्ये पाऊस पडतोय म्हणजे आम्ही सेटवरती पाऊस उन्हाळा म्हणजे सायक्लॉन हे सगळं बघितलेलं आहे. आणि असं होत होतं ना की विघ्न म्हणजे देर वॉज नो रिझन टू इट. म्हणजे भूषणनी पाय इंज्युअर्ड केलेला आहे. सो झालाय म्हणजे झालं बिचार की म्हणजे 2 दिवस देन ही वॉज नॉट एबल टू शूट. जे गौरीचं गाणं आपण बघतोय आणि निकिताच्या लुकला आपण जेवढं प्रेस करतोय ऍक्च्युली त्या गाण्याच्या वेळी ती खूप आजारी होती. ती अँटीबायोटिक्स घेऊन तिने ते गाणं शूट केलेलं आहे आणि देर वॉज नो रिझन. म्हणजे कोणाला काहीतरी लागत होतं. आमचे जे DOP आहेत त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सो ॲट द एंड ह्या मॅम नंतर एंड म्हणजे मेन क्लायमॅक्सच्या सीनच्या आधी मॅमचा आवाज गेलाय. सो दररोज काही ना काहीतरी होत होतं. आणि नंतर आय थिंक आमच्या सेटवरती रनिंग जोक होता की आज कोणाला लागला तर अरे अच्छा तुला लागला का वेलकम टू आवर साईड. सो खूप प्रॉब्लेम्स होते पण आय थिंक माझ्या एकट्याचं बिलीफ नव्हतं. प्रत्येक जण या सेटवरती म्हणजे 150-200 लोक जे काम करत होते त्या सगळ्यांचं या पिक्चरवरती बिलीफ होतं आणि आय थिंक त्याच्यातनंच आम्ही बाहेर आलो आहोत. आणि जरी आपल्या फिल्ममध्ये 14 कॅरेक्टर्स जरी असले तरी 15वा कॅरेक्टर म्हणून बाप्पा घरी होतातच. आणि ना आय मस्ट टेल यू की त्या बाप्पाला ॲक्च्युअली बघणं ना असं वाटायला लागलं मला की माझं जर कोकणात घर असेल ना तर माझा बाप्पा तिथेच असेल. कारण त्यांनी जसं व्हिज्युअलाइज केलं होतं तसंच घर त्याला मिळालं की घरात 3 पायऱ्या आहेत चढायला पण
पण खालती ग्राउंडवर तुम्ही असलात तरी तुम्हाला गणपती समोर दिसतो आणि इट वॉज सच अ ब्युटिफुल इफेक्ट. मधल्या जो चौसोपी वाड्यामध्ये मधला जो एक जागा असते त्याच्यामध्ये तो गणपती ठेवलेला होता आणि इट वॉज लाईक नयनरम्य होतं सगळं. या पिक्चरच्या मधनं माझा हा प्रयत्न आहे की एकत्र कुटुंबाची जे इम्पॉर्टन्स आहे किंवा जी मजा मस्ती आहे ते आता कुठेतरी हरवत चाललेलं आहे. सो नवीन जनरेशनला ते अनुभवायला पाहिजे. तो मी सगळ्यांना हेच सांगेन की खूप कष्टाने खूप मेहनतीने आम्ही हा पिक्चर केलेला आहे. हा तुमचा आणि आमचा पिक्चर आहे. त्यामुळे 26 जुलैला सहकुटुंब सहपरिवार तुम्ही नक्की थिएटरमध्ये बघा. गणपती बाप्पा मोरया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.